नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली। 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवार राजाभाऊ वाजे यांचं नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात नियोजन बैठक संपन्न झाली। या बैठकीला जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तालुका प्रमुख, शहर प्रमुख, शहराचे महानगर प्रमुख, विधानसभेचे प्रमुख, युवासेना महिला आघाडी, विद्यार्थी सेनेसह सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी 29 एप्रिलला जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत राजाभाऊ वाजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। उद्धव साहेबांनी दिलेला निर्णय हा शिवसैनिकांसाठी, तुम्हासाठी हा अंतिम असतो आणि त्या निर्णयाचं स्वागत करून आपण राजाभाऊ वाजेंना गेल्या 27-28 दिवसापासून प्रत्येक मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फिरवतो आहे। त्यांची सिन्नरची टीम ही प्रत्येक मतदारसंघामध्ये पोहोचलेली आहे। अपेक्षा एवढी आहे, प्रचार तर सर्वजण करताय, कोणावरती मला शंका उपस्थित करायची नाही। आणि जसं भाऊंनी सांगितलं, वसंत भाऊंनी, ही मान अपमानाची निवडणूक नाही, मान सन्मानाची निवडणूक नाही, समर्पित भावाने स्वतःहून पुढे येऊन काम करण्याची निवडणूक आहे। त्यामुळे यांनी मला फोन केला नाही, त्यांनी मला फोन केला नाही, त्यांनी मला विश्वासात घेतलं नाही, हे थोडं जरा बाजूला ठेवूया। आपणच स्वतःहून उमेदवार समजून आपण, मला असं वाटतं, रस्त्यावर उतरले पाहिजे। निश्चितपणाने विजय आपला उमेदवार डिक्लेअर होऊन जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 22 ते 25 दिवस झालेले आहे। या 25 दिवसामध्ये 6 विधानसभे मतदारसंघामध्ये पक्षाच्या वतीने मेळावे झाले, प्रचार झाला आणि अजून समोरचा उमेदवार मात्र जाहीर झालेला नाही। आपण किंवा आपला उमेदवार आज लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचलेला आहे। विरोधी पक्षाचा उमेदवार हा अजून जाहीर होत नाही। कधी याचं नाव येतं, कधी दुसऱ्याचं नाव येतं, कधी तिसऱ्याचं नाव येतं, 4-5 पक्षवाल्यांचे नाव त्या ठिकाणी येत आहे, परंतु नाव काही फायनल होत नाही। त्यातले काही लोकांनी तर ठरवून टाकलं की राजाभाऊ आता इतके पुढे गेले की त्यांना पाडणे शक्य नाही आणि म्हणून काही लोक उमेदवारी घ्यायला देखील घाबरत आहेत आणि खऱ्या अर्थाने हाच आपल्या या ठिकाणी विजय झालेला आहे। सर्व बंधू आणि भगिनींनो, आजची बैठक एक उत्साहित बैठक वाटते। 29 तारखेला आपल्याला विजयाचा फॉर्म भरण्यासाठी जाण्यासाठी उत्सुक असलेली आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आज ही सगळी मंडळी इथं आलेली। याचा अर्थ असा आहे की 29 तारखेला जो आपण फॉर्म भरू तो गुलाल उधळण्यासाठी भरू आणि म्हणून तुमची आणि माझी जबाबदारी आहे की त्या ठिकाणी सगळ्यात जास्ती संख्येने माणसं आपण आणली पाहिजे, महिला आणल्या पाहिजे, आपल्या वार्डातील, आपल्या प्रभागातील आपले नातेवाईक यांना फोन केले पाहिजे, या सगळ्यांना याच्यामध्ये सामील करून घेतलं पाहिजे, विजयाचे साक्षीदार म्हणून सामील करून घेतलं पाहिजे। खूप मोठी सुवर्ण संधी या ठिकाणी आपल्याला चालून आलेली, सोन्यासारखा उमेदवार आपल्याला मिळालेला आहे, हे लक्षात घ्या। अजून या महाराष्ट्रामध्ये अनेक उमेदवार डिक्लेअर होत नाही। नाशिकची परिस्थिती पाहिली आणि ठाण्याची परिस्थिती पाहिली तर आपले दोन्ही उमेदवार आज महाराष्ट्रामध्ये विजयी झालेले, ठाण्याचे आणि नाशिक। या बैठकीला जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, निवृत्ती जाधव, केशव पोरजे, राजाभाऊ नाठे, राहुल ताजनपुरे, बाळकृष्ण शिरसाट, डीजी सूर्यवंशी, मुशीर सय्यद, महेश बडवे, सचिन मराठे, भागवत आरोटे, संजय चव्हाण, बाळासाहेब कोकणे आदींसह प्रमुख पदाधिकारी, युवासेना महिला आघाडी,
युवती सेनेच्या पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या आढावा बैठकीत नवनियुक्त उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, उपतालुका प्रमुखांचाही सत्कार करण्यात आला।